आमच्याकडे आलेली आणि माझ्याशी गप्पा मारून झाल्यानंतर आणि इसको अगर मुंह नहीं लगना था तो बता देता था ना, आणि जरी त्यांनी मला सांगितलं पण असतं तरी पण मी त्याला खाल्लंच असतं. बिचारा ॲपल. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. बाय द वे आम्ही गेलो होतो काकाकडे, पण तरी इकडे आता आपण साईला जरा चेक करतोय काय विषय ह्याचा, आणि त्याचा आवाज पण आहे का काय बडबडतोय. अच्छा, सो आधीचा बड्डे सेलिब्रेशन चालू असताना पहिले काकीने त्याचं औक्षण करून घेतलं. त्यानंतर आम्ही दोघींनी पण त्याचं औक्षण केलं आणि केक कटिंग केला आणि त्याला हॅपी बर्थडे विश केलं. गाईस, तुम्ही पण खालती त्याचा हॅपी बर्थडे, त्याला हॅपी बर्थडे. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि लाडूला पिझ्झा दिला, बिकॉज तिचे पप्पा पण पिझ्झा आणणार होते. आणि खरं सांगायचं तर तिच्या पप्पांनी खरंच पिझ्झा आणला आणि ती तो आम्हाला घेऊन पण आलेली नेक्स्ट डे, बट आम्ही त्याची व्हिडिओ नाही घेतली, बट तिने खरंच आणलेला यार. परत एकदा लाडू आमच्याकडे आलेली आणि माझ्याशी गप्पा मारून झाल्यानंतर मी आज हेअर वॉश केला होता. सो मी माझ्या केसांना कोंब करते. बाय द वे ओल्या केसांना कधीच कोंब नसतो करायचा, पण मला काय झालेलं काय माहिती, मला असं वाटत होतं की मी केस बांधू. त्यानंतर मी माझ्या इकडचा पसारा आवरला, म्हणजेच मी कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या, कारण की असे कपडे ठेवले ना तर एकावर एक वाढतच जातात, पण मी त्या घड्या घालतच नाहीत. सो मग असं वाटलं की व्हिडिओ बनवायचे, त्याच्या नादामध्ये माझ्या घड्या पण घालून होतील. सो मी घड्या घातल्या आणि मस्तपैकी माझ्या वॉर्डरोबमध्ये ठेवून दिला. आता इथे माझ्या वॉर्डरोबमध्ये आज पसारा नाही दिसत आहे, म्हणजे तुम्हाला दिसत पण असेल पण नाही दिसत आहे, कारण की तो मी थोडं ते करून झाल्यानंतर मी माझे आय लॅशेस आणि हेअर्सचा डब्बा जरा क्लीन करत होते, म्हणजे लावून ठेवत होते, कारण त्याच्यामध्ये ना युपिन आणि क्लिप्स हे मिक्स झाल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम होतो हेअरस्टाईल करताना. सो मग मी तो डब्बा क्लीन करून आणि मी दाखवणार आहे आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इनविजिबल पिन, जे की मला अगोदर माहिती नव्हतं त्यांचा काय विषय असतो. सो ह्या अशा प्रकारे दिसतात इनविजिबल पिन, ज्या आपण हेअर्सला कुठे पण लावू शकतो आणि दिसणार पण नाही. आणि त्यानंतर मी आज खाल्ला होता ॲपल, आणि ह्याला काय म्हणतात तुमच्याकडे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ वगैरे काढून झाल्यानंतर मी सरळ ते सगळं खायला घेतलं, कारण की मला भूक लागली होती आणि त्यानंतर मी चेक करत होते की मी आता काय खाऊ. आणि मी घेतलं होतं ॲपल, आणि इसको अगर मुंह नहीं लगना था तो बता देता था ना, आणि जरी त्यांनी मला सांगितलं पण असतं तरी पण मी त्याला खाल्लंच असतं, कारण की मला भूक लागली होती. बिचारा ॲपल. त्यानंतर मशीन दिसली होती, मला असं वाटलं होतं आज मी स्ट्रेट करेल हेअर्स, पण लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग ते मला स्किप करायला लागलं. जाऊ देत, नेक्स्ट टाईम करूया असं बोलून मी मशीन बाजूला ठेवली. बाय द वे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाडूची बडबड तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. बाय बाय.